आज दिनांक 29/9/2025 सोमवार सकाळचे 10 वाजले आहेत. जायकवाडी पैठणच्या धरणातून गोदावरी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा बॅकवॉटर आहे. धोंडराईच्या अमृता नदीमध्ये आज जर पाहायला गेलं तर खूपच अमृता नदीला बॅकवॉटरने पाणी आलेलं आहे. आज माझ्या शेतात गळ्या इतकं पाणी आलं आहे. पूर्णपणे कपाशीचं पीक आहे. हे पहा सरकार, हे घ्या कपाशी, हे 5 फूट कपाशी आहे. आज माझ्या गळ्या इतकं पाणी आहे आणि पूर्णपणे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. हे माझे सोलर पॅनल होते, पूर्णपणे पॅनल बेंड झाले असून हे झाल्या याच्यातल्या मोटरा पंप वाहून गेलेल्या आहेत. ज्या दिवशी आपल्या अमृता नदीला महापूर आला दिनांक 22/9/2025 त्या दिवशी पूर्णपणे नेस्तनाबूत झाले असून ज्या दिवशी आज 22/9/2025 महापूर आला त्यावेळेस पूर्णपणे सोलर डॅमेज होऊन पाट्या बेंड झालून त्याचे सोलरचे पॅनेल बँडेज झाले आहेत. पूर्णपणे विहिरीत मोटरा नाहीत, विहिरीतून पाईप बाहेर निघाले आहेत, मोटरा वाहून गेले आहेत, वायर नाही. आज अखंड असं आसमानी संकट आलेलं आहे. या सरकारने पूर्णपणे येऊन प्रत्यक्ष पाहणी करावी. आज माझ्या शेताला याचं स्वरूप आलेलं आहे. पूर्णपणे शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. मीच नसून असे अनेक हजारो शेतकरी आहेत त्यांची परिस्थिती आज त्यांच्या शेतामध्ये तळ्याचं स्वरूप आलं आहे. आज माझ्या शेतात 5 फुटापर्यंत पाणी भरलेलं आहे. खूप नुकसान झालेलं आहे. कपाशीचं पीक पूर्ण या परिसरात कपाशी असेल, सोयाबीन, तूर, कापूस, मूग पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे. आज माझ्या ऊसाच्या शेतात पहा, आज फक्त वाडे शिल्लक राहिलेले आहेत. आज या ऊसाला 20 ते 25 कांड्यापर्यंत ऊस वाढलेला होता. आज फक्त वाडे शिल्लक राहिलेले आहेत. आजपर्यंत इतकं आसमानी संकट कधीही आलं नव्हतं. ते आज आसमानी संकट आम्हाला पाहायला भेटलं आहे. यानंतर असं आसमानी संकट नको रे देवा येऊ देऊ अशी एवढी नम्र विनंती आहे. फडणवीस सरकार, तुम्ही शेतकऱ्याला 8,500 रुपये देऊन चेष्टा करतात. तुम्ही आज प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामा करा. आज या ठिकाणी 5 ते 6 फूट वर पाणी आहे. माझ्या शेतात काही ठिकाणी 20 फुटापर्यंत पाणी आहे. 20 फुटापर्यंत पूर्ण क्षेत्र पाण्याखाली गेलेलं आहे. ऊस कुठं दिसू राहिला नाही, सोयाबीन, मूग, कांद्याचं रोप टाकलेलं कांद्याचं क्षेत्र कुठं नामिळत झालं आहे. या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी पण त्यांच्या लक्ष देणं हे आज गोदावरीच्या